विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 9 डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन या लेसन मधील प्रॅक्टिस सेट 39 आपण सोडवणार आहोत. पार्टनरशिप. The amount need to start a business enterprise is called the capital. Often two or more people put in money for the capital. The people investing the money in a business are called partners. Partnership is the state of being a partner. The profit made or loss incurred is shared by the partners in the proportion to the money each one has invested. एखादा व्यवसाय चालू करताना जागा, कच्ची सामग्री इत्यादीसाठी पैसे लागतात, त्या रकमेला भांडवल म्हणतात, म्हणजेच कॅपिटल म्हणतात. अनेकदा दोन किंवा अधिक व्यक्ती मिळून भांडवल गोळा करतात, म्हणजेच त्या व्यक्ती भागीदारीत गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करतात. भागीदारीच्या व्यवसायात बँकेमध्ये भागीदारांचे संयुक्त खाते असते. त्या व्यवसायासाठी भांडवलाची ज्या प्रमाणात गुंतवणूक असते, त्या प्रमाणात व्यवसायात झालेला नफा किंवा तोटा त्यांचे वाटप केले जाते. Suresh and Ramesh together invest 1,44,000 rupees in the ratio 4:5 and bought a plot of land. After some years, they sold it at a profit of 20%. What is the profit each of them got? सुरेश आणि रमेश यांनी 1,44,000 रुपये 4:5 या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला. काही वर्षांनी तो विकून त्यांना 20% नफा मिळाला. तर प्रत्येकाला नफा किती मिळाला? सुरेश आणि रमेश यांनी एकंदरीत इन्व्हेस्ट केलेली रक्कम आहे 1,44,000 रुपीज. त्यांनी खरेदी केलेला प्लॉट विकल्यानंतर त्यांना 20% प्रॉफिट होतो. तर एकंदरीत प्रॉफिट किती आहे ते सुरुवातीला आपल्याला शोधावं लागेल. 20% प्रॉफिट झालेला आहे, म्हणून येथे 20/100 100 रुपयावरती 20 रुपये प्रॉफिट होतो. तर 1,44,000 रुपीज वरती प्रॉफिट किती होईल? या ठिकाणी 100 ने 1,44,000 याला आपण डिवाइड करूया. डिवाइड करत असताना युनिट आणि 10 प्लेसचे 0 कट होतील. डिवाइड केल्यानंतर न्यूमरेटरच्या ठिकाणी असलेले 20 आणि 1,440 यांचं आपण मल्टिप्लिकेशन करू. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर मिळतं 28,800 रुपीज. द प्रॉफिट इज टू बी शेअर इन द रेशिओ 4:5. दोघांना मिळून झालेलं प्रॉफिट आहे 28,800 रुपये. त्यांना हे प्रॉफिट प्रत्येकी 4:5 या रेशिओ मध्ये शेअर करायचं आहे. सुरेशच्या वाट्याला यापैकी 4 भाग प्रॉफिट येईल आणि रमेशच्या वाट्याला यापैकी 5 भाग प्रॉफिट येईल. लेट द प्रॉफिट रिसीव्ह बाय सुरेश अँड रमेश बी ₹4x and 5x रिस्पेक्टिव्हली. सुरेशला मिळणारे प्रॉफिट 4x मानलं आणि रमेशला मिळणारं प्रॉफिट 5x मानलं. दोघांना मिळून झालेलं प्रॉफिट आहे 28,800. त्यामुळे या ठिकाणी इक्वेशन तयार होईल 4x + 5x = 28,800. सुरेशला झालेलं प्रॉफिट आहे 4x आणि रमेशला झालेलं प्रॉफिट आहे 5x आणि दोघांना मिळून झालेलं प्रॉफिट आहे 28,800. 4x + 5x यांची ॲडिशन होते 9x. त्याच्या पुढे = 28,800. 9 आणि x यामध्ये मल्टिप्लिकेशनची क्रिया आहे, त्यामुळे साइड चेंज झाल्यानंतर 9 ने आपण डिवाइड करणार आहोत. 28,800 ला 9 ने डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 3,200. या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 3,200. सुरेशला झालेलं प्रॉफिट आहे 4x, म्हणून 4 ने 3,200 ला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यातून आपल्याला सुरेशला झालेलं प्रॉफिट मिळतं 12,800 रुपीज. रमेशला झालेलं प्रॉफिट आहे 5x, म्हणून आपण 5 ने 3,200 ला मल्टिप्लाय करणार आहोत. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर रमेशचं प्रॉफिट आपल्याला मिळतं 16,000 रुपीज. सुरेश गॉट अ प्रॉफिट ऑफ ₹12,800 and Ramesh got a profit of ₹16,000. Question number 2. Virat and Samrat together invest 50,000 and 1,20,000 rupees to start a business. They suffered a loss of 20%.
हाऊ मच लॉस डिड ईच ऑफ देम इन्क्युअर? विराट व सम्राट यांनी अनुक्रमे 50,000 रुपये व 1,20,000 रुपये गुंतवून व्यवसाय चालू केला. या व्यवसायात त्यांना 20% तोटा झाला, तर प्रत्येकाला किती तोटा झाला? विराटने गुंतवलेलं भांडवल आहे 50,000 रुपये. 50,000 रुपीज वरती त्याला 20% लॉस होतो. त्यामुळे याची मांडणी करताना आपण 15,000 ऑफ 20% अशा पद्धतीने करणार आहोत. 15,000 इंटू 20% म्हणजेच 20/100. या ठिकाणी 100 ने आपण 50,000 ला डिवाइड करणार आहोत. डिवाइड करत असताना युनिट आणि 10 प्लेसचे 2 झिरो कट होतील. डिवाइड केल्यानंतर या ठिकाणी शिल्लक राहिलेले 500 आणि 20 यांचं मल्टिप्लिकेशन होईल. 500 इंटू 20 इज इक्वल टू 10,000 रुपीज. त्यामुळे विराटला झालेला तोटा आहे 10,000 रुपये. सम्राटने गुंतवलेली रक्कम होती 1,20,000 रुपीज. या रकमेवरती देखील त्याला 20% लॉस झालेला आहे. त्यामुळे 1,20,000 ऑफ 20%, 20% म्हणजेच 20/100. 1,20,000 रुपयावरती 20% तोटा होतो, म्हणून आपण याला 20 चे 100 ने गुणणार आहोत. आता या ठिकाणी 1,20,000 ला 100 ने डिवाइड करणार आहोत. दोन्ही संख्यांमधील युनिट आणि 10 प्लेसचे झिरो आपण कट करू. 1,200 आणि 20 यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. 1,200 इंटू 20 इज इक्वल टू 24,000 रुपीज. सम्राटला या व्यवहारामध्ये झालेला तोटा आहे 24,000 रुपीज. विराट incur a loss of 10,000 rupees and Samrat incur a loss of 24,000 rupees. Question number 3. Shweta, Piyush and Nachiket together invest 80,000 rupees and start a business of selling sheets and towels from Solapur. Shweta's share of the capital was 30,000 rupees and Piyush 12,000 rupees. At the end of the year, they had made a profit of 20%. What was Nachiket's investment and what was his share of the profit? श्वेता, पीयूष आणि नचिकेत या तिघांनी मिळून सोलापुरी चादर व टॉवेल विकण्याचा व्यवसाय 80,000 रुपये गुंतवून सुरू केला. त्यापैकी श्वेताचे भांडवल होते 30,000 रुपये, पीयूषचे भांडवल होते 12,000 रुपये. त्यांना वर्षाअखेरीस 24% नफा झाला. तर नचिकेतची भागीदारी किती होती? नचिकेतला मिळालेल्या नफ्याची रक्कम किती होती? इन्व्हेस्टमेंट बाय श्वेता, श्वेताने गुंतवलेली रक्कम आहे 30,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट बाय पीयूष, पीयूषने गुंतवलेली रक्कम आहे 12,000 रुपये. नचिकेतने गुंतवलेली रक्कम आपल्याला माहित नाही, म्हणून आपण तिथे एक्स मानलेला आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट 80,000 रुपीज, परंतु तिघांनी गुंतवलेली एकूण रक्कम आहे 80,000 रुपये. त्यामुळे या ठिकाणी इक्वेशन तयार होईल. श्वेताने गुंतवलेली रक्कम 30,000 रुपये, पीयूषने गुंतवलेली रक्कम 12,000 रुपये आणि नचिकेतने गुंतवलेली रक्कम एक्स, आणि तिघांनी मिळून गुंतवलेली रक्कम आहे 80,000 रुपीज. 30,000 प्लस 12,000 यांची ऍडिशन होते 42,000 प्लस एक्स इज इक्वल टू 80,000. या ठिकाणी डाव्या बाजूला ऍडिशनची क्रिया आहे. साइड चेंज केल्यानंतर 42,000 आपण मायनस करणार आहोत. 80,000 मधून 42,000 मायनस केल्यानंतर आपल्याला एक्स ची किंमत मिळते 38,000 रुपीज. नचिकेतने गुंतवलेली रक्कम होती एक्स आणि एक्स ची व्हॅल्यू आहे 38,000, म्हणजेच नचिकेतने गुंतवलेली रक्कम आहे 38,000 रुपीज. इन्व्हेस्ट बाय नचिकेत इज 38,000. त्याच्यावरती त्याला प्रॉफिट मिळणार आहे 24%. The profit earned by Nachiket 24% of 38,000 rupees. 24% हे आपण 24/100 या पद्धतीने लिहिणार आहोत. ऑफ या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशनचे चिन्ह घेतलं आणि त्याच्या पुढे 38,000 लिहिले. सुरुवातीला आपण 100 ने 38,000 ला डिवाइड करणार आहोत. डिवाइड करत असताना दोन्ही संख्यातील युनिट आणि 10 प्लेसचे झिरो आपण कट करूया. त्यानंतर या ठिकाणी शिल्लक राहिलेले नंबर्स आहेत 24 आणि 380 यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे.
24 आणि 380 याचं मल्टिप्लिकेशन येतं 9120. Investment by Nachiket is rupees 38,000. His share of profit is rupees 9120. नचिकेतनी गुंतवलेली रक्कम होती 38,000 रुपीज आणि त्याला झालेलं प्रॉफिट आहे 9120 रुपीज. चौथं उदाहरण आपण सोडूया. A and B share a profit of 24,500 rupees in the proportion 3:7. Each of them gave 2% of his share of the profit to the soldier welfare fund. What was the actual amount given to the fund by each of them? अ आणि ब यांनी मिळालेला 24,500 रुपये नफा 3:7 या प्रमाणामध्ये वाटून घेतला. प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 2% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली. तर प्रत्येकाने किती रक्कम निधीसाठी दिली? द प्रॉफिट इज शेअर इन द रेशिओ 3:7. ए आणि बी यांनी सैनिक कल्याण निधीला शेअर केलेल्या प्रॉफिटचं गुणोत्तर आहे 3:7. लेट ए गेट रुपीज 3x अँड बी गेट्स रुपीज 7x. ए न दिलेली रक्कम 3x मानली आणि बी ने दिलेली रक्कम 7x मानली. द प्रॉफिट इज शेअर इन द रेशिओ 3:7. ए आणि बी यांना प्रत्येकी किती प्रॉफिट झालं हे आपल्याला माहित नाही, म्हणून त्या ठिकाणी आपण ए ला झालेलं प्रॉफिट 3x मानलं आणि बी ला झालेलं प्रॉफिट 7x मानलं. कारण ए आणि बी यांना झालेल्या प्रॉफिटचं गुणोत्तर आहे 3:7. म्हणून ए ला झालेलं प्रॉफिट असणार आहे 3x आणि बी ला झालेलं प्रॉफिट असणार आहे 7x. दोघांना मिळून झालेलं टोटल प्रॉफिट आहे 24,500 रुपीज. ए चं प्रॉफिट आहे 3x आणि बी चं प्रॉफिट आहे 7x. दोघांना मिळून झालेलं प्रॉफिट आहे 24,500 रुपीज. म्हणून या ठिकाणी इक्वेशन तयार झालेलं आहे 3x + 7x इज इक्वल टू 24,500. 3x + 7x 10x होतात आणि त्याच्या पुढे 24,500. 10x यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनची क्रिया आहे, त्यामुळे 10 ची साइड चेंज केल्यानंतर 10 ना आपण डिवाइड करणार आहोत. डिवाइड करत असताना दोन्ही संख्यांमध्ये युनिट प्लेसला असलेले 0 आपण कट करू. त्यामुळे x ची आपल्याला व्हॅल्यू मिळते 2450. ए ला झालेलं प्रॉफिट आहे 3x, म्हणून आपण 3 ने 2450 ला मल्टिप्लाय करू. त्यामुळे ए चं प्रॉफिट आपल्याला मिळतं 7350. बी ला झालेलं प्रॉफिट आहे 7x, म्हणून आपण 7 ने 2450 ला मल्टिप्लाय करू. त्यामुळे आपल्याला बी चं प्रॉफिट मिळतं 17,150 रुपीज. Profit received by A is 7,350 rupees and that by B is 17,150 rupees. A ला झालेलं प्रॉफिट आहे 7,350 रुपये आणि बी ला झालेलं प्रॉफिट आहे 17,150 रुपये. दोघांनीही आपल्याला मिळालेल्या रकमेपैकी 2% रक्कम ही सोल्जर वेलफेअर फंडला दिलेली आहे. 2% ऑफ 7,350. ए ला झालेलं प्रॉफिट आहे 7,350. त्यापैकी 2% त्याने सोल्जर वेलफेअर फंडला दिलेले आहे. 2% मीन्स 2/100. ऑफच्या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशनचं चिन्ह घेतलं आणि त्याच्या पुढे 7,350. सुरुवातीला आपण 2 आणि 7,350 यांचं मल्टिप्लिकेशन करू. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर मिळतं 14,700 आणि त्याचा डिनोमिनेटर आहे 100. दोन्ही संख्यांमध्ये युनिट आणि 10 प्लेसला 0 आहे, ते दोन्ही 0 आपण कट करू. त्यामुळे आपल्याला 7,350 चा 2% मिळतो 147 रुपीज. म्हणजेच या ठिकाणी ए ने 147 रुपीज सोल्जर वेलफेअर फंडला दिलेले आहेत. बी ला मिळालेलं प्रॉफिट आहे 17,150. त्याने देखील 2% रक्कम सोल्जर वेलफेअर फंडला दिलेली आहे. 2% ऑफ 17,150. 2% मीन्स 2/100. ऑफच्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आणि त्याच्या पुढे 17,150. या ठिकाणी देखील 2 आणि 17,150 यांचं मल्टिप्लिकेशन केलं. त्यांचं मल्टिप्लिकेशन येतं 34,300.
आणि त्यांचा डिनोमिनेटर आहे 100. दोन्ही संख्यांमध्ये युनिट आणि 10 प्लेसला 0 आहेत ते आपण कट करूया. म्हणजेच आपण 100 ने 34,300 ला डिवाइड केलेला आहे. यातून आपल्याला आन्सर मिळतं 343 रुपीज. म्हणजेच बी ने सोल्जर वेलफेअर फंडला 343 रुपीज दिलेले आहे. A donate rupees 147 and B donate rupees 343. या प्रॅक्टिस सेट मधील हे शेवटचं उदाहरण आहे. जया, सीमा, निखिल and Nilesh put in altogether 3,60,000 rupees to form a partnership, with their investment being in a proportion 3:4:7:6. What was Jaya's actual share in the capital? They made a profit of 12%. How much profit did Nikhil make? जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3,4,7,6 या प्रमाणात 3,60,000 रुपयांची भागीदारी केली. तर जयाचे भांडवल किती रुपये होते? त्यांना या व्यवसायात 12% नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील? आपल्याला या उदाहरणाच्या माध्यमातून जयाने गुंतवलेले भांडवल किती होते, त्याचबरोबर 12% नफा झाल्यानंतर निखिलच्या वाट्याला किती रुपये येतील हे आपल्याला शोधायचं आहे. जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी गुंतवलेल्या रकमेचं प्रमाण आहे 3:4:7:6. लेट द इन्व्हेस्टमेंट ऑफ जया, सीमा, निखिल अँड द निलेश आर 3x, 4x, 7x and 6x respectively. Total investment is equal to rupees 3,60,000. चौघांनीही गुंतवलेल्या रकमेचं प्रमाण आपल्याला माहित आहे 3,4,7,6. परंतु प्रत्यक्ष त्यांनी किती रक्कम गुंतवली हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे त्यांनी गुंतवलेली रक्कम अनुक्रमे आहे 3x, 4x, 7x आणि 6x. चौघांनीही मिळून गुंतवलेली रक्कम आहे 3,60,000 रुपीज. म्हणून या ठिकाणी इक्वेशन तयार होईल 3x + 4x + 7x + 6x. तिघांनीही गुंतवलेले हे भांडवल आहे आणि त्याची बेरीज आहे 3,60,000. 3x + 4x + 7x + 6x यांची ॲडिशन होते 20x आणि त्याच्या पुढे आहे 3,60,000. 20 आणि x यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनची क्रिया आहे, त्यामुळे साइड चेंज केल्यानंतर 20 ने आपण डिवाइड करणार आहोत. सुरुवातीला आपण दोन्ही संख्यांमध्ये असलेले युनिट प्लेसचे 0 कट करूया. त्यानंतर 2 ने 36,000 ला आपण डिवाइड केलं की क्वेश्चंट मिळतो 18,000. म्हणून या ठिकाणी x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 18,000. जयाने गुंतवलेलं भांडवल आहे 3x. जयाज इन्व्हेस्टमेंट इज 3x. त्यामुळे आपण 3 ने 18,000 ला मल्टिप्लाय करणार आहोत कारण x ची व्हॅल्यू आहे 18,000. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर मिळतं 54,000 रुपीज. म्हणजेच जयाने गुंतवलेलं भांडवल होतं 54,000 रुपीज. 12% प्रॉफिट ऑन रुपीज 3,16,000 रुपीज. चौघांनी मिळून 3,60,000 रुपये गुंतवलेले होते. या रकमेवर त्यांना 12% प्रॉफिट झालेला आहे. 12% म्हणजेच 12/100. हे जे प्रॉफिट आहे ते 3,60,000 रुपीज वर झालेलं आहे, त्यामुळे आपण तिथे मल्टिप्लाय केलं, मग आपल्याला 12% म्हणजे किती प्रॉफिट हे आपल्याला मिळेल. 100 ने 3,60,000 ला डिवाइड करणार आहोत. डिवाइड करत असताना दोन्ही ठिकाणी युनिट आणि 10 प्लेसला 0 आहेत ते आपण कट करूया. त्यानंतर 12 आणि 3,600 यांचं मल्टिप्लिकेशन होईल. त्यांचं मल्टिप्लिकेशन येतं 43,200. 3,60,000 रुपीज वरती चौघांनाही मिळून मिळालेलं प्रॉफिट आहे 43,200 रुपीज. निखिल इन्व्हेस्ट इज 7x. निखिलने या व्यवहारामध्ये गुंतवलेलं भांडवल आहे 7x. यामध्ये x ची व्हॅल्यू आपण शोधलेली आहे 18,000 रुपीज. म्हणून 7 ने आपण 18,000 ला मल्टिप्लाय केलं, त्यामुळे निखिलने गुंतवलेलं भांडवल आपल्याला मिळतं 1,26,000 रुपीज. यावरती देखील 12% प्रॉफिट झालेला आहे आणि म्हणून 12/100 ना आपण 1,26,000 ला मल्टिप्लाय करणार आहोत. सुरुवातीला या दोन्ही संख्यांमधील
युनिट आणि 10 प्लेसचे 0 कट करू, म्हणजेच आपण 100 ने 1,26,000 ला डिवाइड करू. आता या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत 12 आणि 1260. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर निखिलला झालेलं प्रॉफिट आपल्याला मिळेल. 12 आणि 1260 यांचं मल्टिप्लिकेशन येतं 15,120 रुपीज. तर प्रॉफिट मधील निखिलच्या वाट्याला आलेली रक्कम आहे 1,50,120 रुपीज. Jaya's investment is rupees 54,000. Nikhil's made a profit of rupees 15,120 rupees. मुलांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 39 आपला सोडवून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून प्रॅक्टिस सेट 40 आपण सोडवणार आहोत. धन्यवाद.